हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। चला तर मग नवीन दिवस नवीन सुरुवात, तुम्हाला हा दिवस सुखाचा समाधानाचा जावो। सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पुरी करोत हीच प्रार्थना। तर आता गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी साफसफाई करायला सुरुवात केली असेल किंवा काही करणार असाल तर तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन मी आलेली आहे। तर सर्वात पहिल्यांदा ते म्हणजे कामाची लिस्ट करा। तुम्हाला कोणकोणती कामं करायची आहे त्याची लिस्ट करा। तुम्हाला दिवसातला किती वेळ मिळतो त्यानुसार तुम्ही त्याला क्रमांक देऊ शकता। या दिवशी हे, पुढच्या वारी हे, अशा पद्धतीने तुम्ही त्याची लिस्ट बनवू शकता। आता काहींच्या घरात मोठी मुलं असतील आणि ती जर मदत करणार असेल तुम्हाला तर तुम्ही रविवारच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी ती कामं करू शकता। पण काहींच्या घरात लहान मुलं असतात, मग ती शाळेत गेल्याच्या नंतर ना तुम्ही तेवढ्या वेळात घरातली साफसफाई करून घेऊ शकता, जेणेकरून धुळीचा वगैरे त्यांना त्रास होणार नाही। त्यामुळे पहिल्यांदा सगळ्यात आधी लिस्ट बनवायची, त्याला क्रमांक द्यायचे आणि जी कामं महत्त्वाची आहेत ती सर्वात पहिल्यांदा करून घ्यायची। त्याच्यानंतर ना साफसफाईसाठी लागणारं सर्व साहित्य आणून ठेवायचं अगोदरच, नाहीतर काय होतं आता हे लागणार आहे तर मग आपण आणायला जातो, मग आपल्या साफसफाईमध्ये ब्रेक पडतो। असं न करता सर्व सामान जे लागतं तुम्हाला ते अगोदरच आणून ठेवायचं। नंबर 3, सर्वात पहिल्यांदा घरातल्या जुन्या वस्तू, जुने कपडे जे आपण भरपूर दिवस साठवून ठेवलेला असतो, कपडे सुद्धा आपल्या बायकांना सवय असतं की हे पिशवा साठवून ठेवा, बॉक्स साठवून ठेवा की नंतर उपयोगाला येतील। अशा ज्या वस्तू आहेत त्या पहिल्यांदा सर्व घराबाहेर काढायच्या, जेणेकरून तुमची अर्धी साफसफाई त्यामध्येच होऊन जाते। नको त्या वस्तू घरात ठेवू नये। नंबर 4, तुम्हाला माहित आहे का जुन्या वस्तू जे असतं आपण की आता नंतर उपयोगाला येतील, नंतर उपयोगाला येतील, अशा वर्षानुवर्षापासूनच्या वस्तू ज्या आहेत किंवा कपडे असतील, काहीही असेल की जे आपण साठवून ठेवतो, आपल्या भावना गुंतलेल्या असतात, सर्वांच्याच असतात त्या। प्रत्येक वस्तू आपल्याला हे अॅनिव्हर्सरीला भेटलेली, ही बर्थडेला भेटली किंवा अशा भरपूर असे असतात की बाबा त्यामध्ये आपल्या भावना गुंतलेल्या असतात, म्हणून आपण वापरत नसलो किंवा लागत नसल्या तरी आपण त्या साठवून ठेवतो। तर तुम्हाला माहित आहे का अशा साठवलेल्या गोष्टी जर तुम्ही घरात ठेवल्या तर लक्ष्मी घरात येत नाही। जेव्हा तुम्ही त्या बाहेर वस्तू काढता तेव्हाच तुमच्या घरात नवीन वस्तू येतात। त्यामुळे त्या गोष्टीसाठी जागा रिकामी करा, जेणेकरून तुमच्या घरात नवीन वस्तू येईल। त्यामुळे वर्षानुवर्ष पडलेल्या वस्तू अशा तुम्ही बाहेर काढू शकता किंवा तुम्ही वापरत नसाल आणि चांगल्या असेल तर एखाद्या गरजवंताला द्या, वाटून टाका, कोणाला ज्यांना गरज आहे त्यांना वाटून टाका आणि ज्या फारच खराब झालेल्या आहेत त्या टाकून द्या, जेणेकरून घर देखील स्वच्छ होईल आणि नवीन वस्तू येण्यासाठी जागा देखील होईल। अजून भरपूर साऱ्या टिप्स आहेत। या टिप्स जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर जाऊन जी क्लिनिंग टिप्स किंवा किचन टिप्सची जी प्लेलिस्ट आहे ती चेक करा, ज्यामध्ये मी दिवाळीची साफसफाई करण्याआधी तुम्ही कोणत्या ज्या टिप्स आहेत त्या सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये मी सर्व टिप्स दिलेल्या आहेत। तो व्हिडिओ नक्की पहा किंवा याच व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देईल, ती देखील तुम्ही चेक करू शकता। त्याचबरोबर अजून बऱ्याचशा क्लिनिंग टिप्सचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत, ते देखील तुम्ही चेक करू शकता। चला तर मग आज मी टिफिनसाठी सकाळच्या गडबडीमध्ये पटकन कुकरमध्ये कोणती भाजी बनवू शकता आणि त्याचबरोबर पिलो पराठा म्हणजे उशीसारखा पराठा एकदम टम्म फुगलेला कसा बनवायचा हे देखील सांगितलेलं आहे। आणि दही सुद्धा अगदी चाकूने कट करू अशा वड्या पडतील असं दही झालेलं आहे। त्याच्या टिप्स किंवा त्याची माहिती मी देखील आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हे पाहू शकता असं एकदम मस्त असं दही बनवून तयार झालेलं आहे। आता दही लावताना काही टिप्स फॉलो कराव्या लागतात। तुमचं विकतचं दूध असो किंवा तुमचं घरचं दूध असो, दही एकदम घट्ट, वड्या कशा पडतात, खरवसाच्या वड्या जशा पडतात ना तशाच सेम याच्या देखील वड्या पडल्या जातात। आता आमचं विकतचं दूध आहे तरी देखील इतकं घट्ट हे दही झालेलं आहे। त्यासाठी ज्या टिप्स पाहिजे आहेत त्या मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे। ते म्हणजे तुमचं जे दही आहे ते तुम्ही उकळून घ्यायचं, म्हणजे जितकं दूध आहे, दही उकळून नाही घ्यायचं, दूध उकळून घ्यायचं। जितकं तुमचं दूध आहे त्याच्या अर्ध तुम्हाला ते उकळून घट्ट करून घ्यायचं आणि कोमट झाल्याच्या नंतरच त्यामध्ये विरजण टाकायचं, जेणेकरून तुमचं दही देखील असंच लागलं जाईल। उन्हाळा असल्यामुळे 4 ते 5 तास फक्त तुम्ही बाहेर ठेवायचं, नंतरनं फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता, नाहीतर ते दही खूपच आंबट होतं। आणि चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात। टिफिनसाठी झटपट कुकरमध्ये आज आपण एक भाजी बनवणार आहोत। त्यासाठी
कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तूप तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टाकू शकता। आता यामध्ये आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे। तुम्ही जिरं मोहरीची फोडणी यामध्ये देऊन घ्यायची आहे। आता यामध्ये तुम्ही लसूण बारीक टेचून देखील वापरू शकता किंवा आलं लसणाची पेस्ट देखील वापरू शकता। तुम्हाला जे सोयीचं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता। पण मी आज यामध्ये कांदा न वापरता डायरेक्टली टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे। मस्त तेलात एखाद मिनिट छान परतून घ्यायची आणि त्यानंतर ना यामध्ये फक्त आपलं घरगुती मसाला जो आहे तो टाकून घ्यायचा आणि मीठ, हळद पावडर एवढंच बेसिक आत्ता या स्टेजला एवढेच बेसिक लागणार आहे। तेवढं मी घरगुती मसाला, हळद पावडर टाकून घेतलेली आहे। आणि त्याचबरोबर आता आपण वांग आणि बटाटा जो मी अगोदर चिरून ठेवला होता, बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि वांग देखील अशा फोडी बनवून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीच्या ज्या पद्धतीच्याच बटाट्याच्या आहेत तेवढ्याच फोडी मी वांग्याच्या देखील बनवल्या आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, मिक्स करायचं व्यवस्थित आणि त्यानंतर ना यामध्ये फक्त 1 ते 2 चमचे किंवा 3 चमचे जास्तीत जास्त एवढंच पाणी टाकून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावायचं। मीडियम फ्लेमवर 2 शिट्टी करून घ्यायची आहे। जरी आपण यामध्ये बटाटा वापरलेला असला तरी देखील तो बटाटा पूर्णपणे शिजला जातो। मस्त आपली कुकरची शिट्टी होते तोपर्यंत आपण दुसरा मसाला बनवून घेऊयात या भाजीसाठी। या ठिकाणी मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली, 1 चमचा धनेपूड, त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला। आता काश्मीरी लाल मिरची पावडर बरोबर तुम्ही साधी मिरची पावडर देखील ऍड करू शकता आणि जवळपास अर्धा चमचा कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे। जर तुम्हाला थोडीशी आंबट गोड चव हवी असेल तर तुम्ही थोडीशी आमचूर पावडर वापरली तरी देखील चालेल। आपला मसाला रेडी झाला। इकडे कुकरची शिट्टी होऊन कुकर ची वाफ देखील गेली आणि मस्त आता हे मिक्स करून घेते आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता बटाटा शिजला गेलेला आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि मला ही सुकी भाजी करायची। हे बाकीचे जे मी मसाले घेतले होते ते देखील यामध्ये टाकून घेते आणि मिक्स करून घ्यायचं। हलक्या हाताने मिक्स करायचं कारण ऑलरेडी आता बटाटा शिजलाय म्हटल्यावर वांगी जी आहे ती पूर्णपणे मॅशी झालेली आहेत, त्यामुळे एकदम हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं। जर यामध्ये पाणी असेल तर तुम्ही अजून शिजवून घेऊ शकता। गॅसची फ्लेम मी ऑन केलीत आणि आता राहिलेलं पाणी जे आहे ते आटवून घेते आणि भाजी एकदम कोरडी करून घेते। जर तुम्हाला ओली लपथपीत हवी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता। मस्त आता भाजी देखील आपली बनवून तयार झालेली आहे। आपल्याला पराठा बनवायचा आहे। रेग्युलर कसं होतं आपण दररोज चपाती देतो तर थोडासा असा चपातीच्याच पिठाचा पण पराठा द्यायचा बनवून वेगवेगळ्या शेपमध्ये, जेणेकरून मुलांना असं वाटतं की अरे काहीतरी नवीन खाल्लंय आपण, पण असती ती चपातीच, म्हणजे चपातीच्याच पिठाची, गव्हाच्या पिठाची। तर आता गोल लाटून घेतलेला आहे आणि त्याला मी आता तेल लावून घेतलं। तेल लावल्याच्या नंतर ना थोडं सुकं पीठ भुरभुरून घेतलं। आता याचा चौकोनी शेप देऊन घ्यायचा, एक अर्धा गोल अशा पद्धतीने आणि नंतर ना हे फोल्ड करायचं हे अशा पद्धतीने। आता मस्त यावर सुकं पीठ लावून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे आयत असतो, आयताकृती तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी देखील बनवू शकता, ज्या पद्धतीचा हवा आहे तशा पद्धतीचा। मी आता आयताकृती हा पराठा लाटून घेत आहे। मस्त यापेक्षा छोटा बनवायचा असेल तर तुम्ही तो देखील बनवू शकता। मस्त हा पराठा आपण बनवून घेऊयात। मुलांना कसं थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिलं की जे खातात, नाहीतर रोज गोल चपाती म्हटलं की त्यांना पण वाटतं अरे रोज आई गोल चपातीच देते, म्हणजे सेमच देते, काहीतरी नवीन देतच नाही असं होतं। त्यामुळे थोडंसं अशी शेप चेंज करायचा म्हणजे त्यांना खायला देखील मजा येते। मस्त आता एक बाजू भाजली म्हणजे खालची असे बुडबुडे आले खालच्या बाजूला की ती पलटी करून घ्यायची। पलटी केल्याच्या नंतर ना याला आपण तेल तूप लावून घेणार आहोत। मस्त असं तेल तूप लावून घ्यायचं आणि छान हा पराठा देखील असा टम्म फुगायला सुरुवात झालेली आहे, छान फुलत आहे। आणि हे बघा या ठिकाणी वाफ जायला लागली म्हणजे आपला पराठा त्यातनं होल पडलेला आहे, जेणेकरून तिथनं आता वाफ जायला सुरुवात झाली। त्यामुळे असा एकदम टम्म हा फुलणार नाहीये, पण ठीक आहे, सर्व बाजूने हा व्यवस्थित फुलून तयार झालेला आहे। आता जो दुसरा पराठा आहे तो कसा टम्म फुलतो हे मी दाखवते। मस्त आता हा भाजून झालेला आहे, काढून घेते। दुसरा कसा फुलतोय ते दाखवते मी या ठिकाणी। मस्त हा जरशी मी छोटासा बनवलाय, तुम्ही याच्यापेक्षा छोटा देखील बनवू शकता किंवा चौकोनी देखील बनवू शकता।
मस्त आपला हा असे पराठे बनून तयार झालेले आहेत। तुम्ही देखील तुमच्या मुलांना अशा पद्धतीने देऊ शकता आणि सकाळच्या गडबडीमध्ये अशी कुकरमध्ये भाजी केली की पटकन होते आणि अर्ध्या तासात आपला स्वयंपाक बनवून तयार होतो। मुलांचा असो नाही तर हजबंडचा कोणाचाही टिफिन असो, मस्त असा पटकन बनवून तयार होतो। आणि अशी चपाती फुलत नसेल ना तर साईडच्या कड्या दाबायच्या, अशा चमच्याच्या साह्याने प्रेस करायच्या किंवा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि प्रेस करायच्या, जेणेकरून तो असा टम्म फुलला जातो। मी एकदम डिटेलमध्ये चपाती कशी फुलवायची याचा एक व्हिडिओ आपल्याबरोबर शेअर केलेला आहे, चॅनलवर जाऊन तो देखील तुम्ही पाहू शकता। आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा।